नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आपण आज बघणार आहोत इयत्ता 6वीच्या SSC बोर्डाच्या सुलभ भारती या पुस्तकातला एक धडा म्हणण्यापेक्षा ती कविता आहे. भारत माता ही कविता आपण आज बघणार आहोत. मराठी SSC बोर्डाचं जे मराठीचं पुस्तक आहे सुलभ भारती यामधली ही कविता आहे. तर ह्या कवितेमध्ये ही कवित्री आहे बरं का. ही कोण आहे? शांताबाई शेळके यांची ही कविता आहे. शांताबाई शेळके अतिशय उत्कृष्ट कवयित्री होत्या. तर यांचं जे काव्य आहे हे काव्य आपल्याला भारतामध्ये काय काय आहे आणि आपण या भारत मातेला का मानतो, एवढं का आपण तिला आई म्हणतो, त्या भारत मातेमुळं आपल्याला काय काय समजून येतं, ह्या बाबतीत ही कविता शांताबाईंनी लिहिलेली आहे. तर ही कविता जी आहे ती भारत मातेबद्दलची कविता आहे. भारत माता ह्या नावानेच ही कविता आहे. चला आपण बघूया ही कविता आपल्याला काय सांगते. प्रियतम आमुची भारत माता. ही प्रियतम आहे बरं का. प्रियतम म्हणजे अतिशय लाडकी, याच्यापेक्षा लाडकं काहीच असू शकत नाही. प्रियतम ही आपण म्हणतो ना गुड, बेटर, बेस्ट. बेस्ट मध्ये काय असतं? सुपरलेटिव्ह डिग्री आहे ना ही. तसं हे मराठीमध्ये प्रियतम, तम ही आहे सुपरलेटिव्ह डिग्री. तर इथे प्रियतम आमुची भारत माता ही अतिशय प्रिय आहे आम्हाला भारत माता. का आहे ती? आम्ही सारी तिची मुले, आम्ही तिची मुलं आहोत. ही माता आहे आमची, आम्ही तिची मुलं आहोत. रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. इथं अनेक प्रकारची फुलं आहेत. काही वेळेला ही फुलं हा जो शब्द आहे ना, अनेक वेळेला ही भारत मातेची जी मुलं आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा ही फुले असा शब्द वापरला जातो. ही सगळी भारत मातेची मुलं आहेत. तर रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. इथं अगदी हिमालयापासून ते अगदी कन्याकुमारीपर्यंत अनेक प्रकारची फुलं आहेत आणि त्यांचे रंग वेगळे आहेत, त्यांचे गंध वेगळे आहेत, त्यांना नावं वेगळी वेगळी आहेत. फूल एकच असलं तरी त्यांची त्या प्रदेशाची जी नावं आहेत ना ती सुद्धा वेगळी वेगळी आहेत. बघा बरं. रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. सरी येथली सर्व, इथलीच आहेत सगळी फुले. ही कुठली बाहेरची नाही आहेत. रंग वेगळे आहेत, गंध वेगळे आहेत, तरी सगळी इथलीच फुलं आहेत. ती ह्या भारत मातेमधलीच फुलं आहेत. प्रिय आम्हाला येथील माती. इथली जी माती आहे ना ती आम्हाला अत्यंत प्रिय आहे. प्रिय हे पाणी झुळझुळते. इथले पाणी अगदी हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत अनेक नद्या आहेत, अनेक वाहणारं पाणी आहे, त्याचे ते झरणे आहेत, त्याचे ते धबधबे आहेत. हे सगळं जे पाणी आहे ना ते आम्हाला अतिशय प्रिय आहे. प्रिय आम्हाला येथील माती. प्रिय हे पाणी झुळझुळते. वाहणारं जे पाणी आहे ना ते सुद्धा आम्हाला अतिशय प्रिय आहे. प्रिय करही डुलणारी शेते. इथं शेतं जी आहेत ना ती अशी वाऱ्याने डुलतायत आणि ती सुद्धा आम्हाला अत्यंत प्रिय आहेत, अतिशय प्रिय आहेत. काय काय प्रिय आहे इथलं हे कवित्रीला जे वाटतं ना, इथलं काय काय तिला आवडतं हे सगळं तिनं याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. प्रिय करही डुलणारी शेते. प्रिय हे वारे सळसळते. हे वारं सुद्धा आपल्याला आवडतं. इथे येणारं जे वारं आहे ना ते भारत मातेचं वारं आहे. त्याबद्दल एक अत्यंत प्रेम आहे, म्हणून हे अतिशय प्रिय आहे. प्रेम असलं की ते जे छोटं जरी असलं ना, ते जरी क्षुल्लक जरी असलं ना तरी ते आपल्याला अत्यंत आवडतं. प्रियतम अमुचा धवल हिमाचल. धवल हिमालय. प्रियतम अमुचा धवल हिमालय. आता धवल म्हणजे काय? पांढरा. हिमालय कसा दिसतो? पांढरा दिसतो. पण एकदा मात्र तो असा गोल्डन दिसतो बरं का.
जेव्हा त्याच्यावरती कोवळी सूर्याची किरणं जेव्हा पडतात ना, तेव्हा तो गोल्डन दिसतो. तुम्ही चित्र बघितली असतील किंवा प्रत्यक्षात हिमालय सुद्धा काही लोकांनी बघितला असेल, तर अगदी सूर्याचं सुरुवातीचं जे ऊन असतं ना, अगदी कोवळं, सूर्य जेव्हा उगवतो त्यावेळचं जे ऊन असतं ना, ते सूर्य, ते जे हिमालयाच्या शिखरावरती पडतं ना, त्यावेळेला ते असं गोल्डन दिसतं. पण तरी सुद्धा दिवसभर हा हिमालय धवल दिसतो. धवल म्हणजे पांढरा दिसतो. प्रियतम अमुचा धवल हिमालय, बघे भिडाया जो गगना. बघे भिडाया, बघतोय तो. भिडाया म्हणजे गगनापर्यंत पोचायची इच्छा करतोय. भिडणं म्हणजे जवळ जाणं. कसं? बघे भिडाया, तो बघतोय कसं आपण या गगनापर्यंत पोचू. इतका तो उंच आहे, तो उंच आहे हे सांगायसाठी कवयित्रीने काय सांगितलंय? बघे भिडाया जो गगना. गगनाला भिडायला जातो, गगनाला पोचायला बघतो, गगनापर्यंत पोचायला बघतो. म्हणून इथे काय त्यांनी लिहिलंय? बघे भिडाया जो गगना. प्रियतम अमुचे सह्य विंध्य हे. इथे 2 पर्वतांच्या रांगांचं वर्णन केलेलं आहे. 2 पर्वतांच्या रांगांचा उल्लेख केलेला आहे, सह्याद्री आणि विंध्याचल. सह्याद्री हा माहिती आहे तुम्हाला, आणि विंध्याचल हा उत्तर भारतामध्ये आहे. प्रियतम या गंगा जमुना. गंगा जमुना हे, गंगा आणि जमुना हे रिप्रेझेंट करतायत सगळ्या नद्यांसाठी. अगदी काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत ज्या नद्या आहेत ना, त्यांचा पूर्ण उल्लेख करायच्या ऐवजी महत्वाच्या अशा या 2 नद्या ज्या आहेत ना, गंगा आणि यमुना, त्यांना यमुनेला जमुना असं सुद्धा म्हटलं जातं. तर कवयित्रींनी इथे यमुनाच्या ऐवजी जमुना असा त्यांनी तिथे शब्दाचा उपयोग केलेला दिसतो. प्रियतम या गंगा जमुना. संबंध काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ज्या नद्या आहेत त्या सगळ्या आम्हाला अत्यंत प्रिय आहेत. प्रियतम आहे, नुसत्या प्रिय नाही तर प्रियतम आहे. मानव सारे समान असती. काय आहे? मानव सारे समान असती. सगळी माणसं सारखीच आहेत, सगळे भाऊबंद आहेत, सगळे आपण बांधव आहोत हे सांगणारी ही आपली संस्कृती आहे. भारतीय संस्कृती ही सगळ्यांना आपली भावंड मानतो. आपलं हे संबंध एक कुटुंब आहे. संबंध माणूस जाती ही एक कुटुंबच आहे. वसुधैव कुटुंबकम असं याला म्हटलं जातं. वसुधा म्हणजे पृथ्वी, हेच एक कुटुंब आहे असं सांगणारा आपला भारत देश आहे. मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली. संबंध जगाला ही शिकवण दिली आहे. जगत म्हणजे जग, संबंध पृथ्वी. संबंध जगाला काय शिकवण दिली आहे? तर सगळी मानवजात एकच आहे, सगळे एकमेकांचे भाऊबंद आहेत. सगळ्यांनी प्रेमानं राहिलं पाहिजे, युद्ध किंवा द्वेष करू नये असं इथे कवयित्रीला सांगायचं आहे. या मातेची मुले सद्गुणी. अनेक गुण करणारी इथं मुलं आहेत. अनेक सायंटिस्ट आहेत, अनेक गुणी लोक आहेत. काही चांगले खेळाडू आहेत, काही चांगले गायक आहेत. तुम्हाला माहिती आहे लता मंगेशकर या मोठ्या गायिका होत्या. लता मंगेशकर, आशा भोसले, नंतर हृदयनाथ मंगेशकर, नंतर मोहम्मद रफी, असे किती नावं घ्यावी. इतकी सगळी या ठिकाणी आपल्याकडे गुणी मुलं आहेत. ही भारत मातेची मुलं आहेत. तर का या मातेची मुले सद्गुणी. सद्गुण म्हणजे चांगले गुण. सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली. ही सगळी गुणी लोक संबंध जगाला प्रिय झालेली आहेत. त्यामुळंच हा भारत कवयित्रीला अतिशय खूप खूप आवडतो. म्हणून ती भारताला भारत माता म्हणते. पुढे बघा, प्रियतम अमुची भारत माता. इथं सुद्धा भारत माता, माता म्हणजे आई. भारत ही आपली आई आहे, ही माता आहे, ही जननी आहे. ही आपल्याला वंदन आम्ही तिला करू.
ती इतका आपल्याला ही सगळी जी लोक आहेत, हिला सगळे जे डोंगर दऱ्या आहेत, या सगळ्या ज्या नद्या आहेत, या सगळ्या भारत मातेच्या आहेत. आपण ह्या सगळ्यामुळं आपल्याला एक चांगलं जीवन मिळतं, म्हणून आपण या भारत मातेला वंदन करतो. ही भारत माता समजतो, आई समजतो. वंदन आम्ही तिला करू. आपण वंदन करतो, तिला आपण नमस्कार करतो. वंदन म्हणजे नमस्कार. वंदन आम्ही तिला करू, या मातेची मुले लाडकी. ह्या मातेची आपण लाडकी मुलं आहोत. कारण काय करते ती? आपल्याला अनेक प्रकारानं मदत करते. शेतं पिकतात, पाणी मिळतं, शेतामधून आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या गोष्टी मिळतात. अनेक आनंदाच्या गोष्टी मिळतात. अनेक पक्षी बघतो आपण, अनेक प्राणी बघतो, त्याच्यापासून आपल्याला आनंद मिळतो. तर यामुळं ह्या मातेची आपण लाडकी मुलं आहोत असं कवयित्रीला वाटतं. सदा तिचा ध्वज उंच धरू. तिचा ध्वज म्हणजे काय? ही तिची खूण आहे. तर त्यामुळे ही खूण, ती एक ध्वज हा रिप्रेझेंट करतो एखाद्या देशाला. तो 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 ध्वज बघितल्यानंतर आपल्याला काय आठवण येते? त्या देशाची आठवण येते. त्यामुळं तो ध्वज जो असतो, तो झेंडा जो असतो, तो जो फ्लॅग असतो, तो फ्लॅग त्या देशाला रिप्रेझेंट करतो. त्यामुळं रिप्रेझेंट ज्यामुळं आपण करतो, तो ध्वज आपण उंच धरला पाहिजे, त्याला मान दिला पाहिजे. आणि हा मान कशासाठी? तर भारत माता ही आपली आई आहे. ती आपल्याला अनेक प्रकारानं पोसते, मोठं करते. तिच्यामुळं आपल्याला मोठं व्हायला मिळतं. आपण नाव कमावू शकतो. संबंध जगभर आपण आपलं नाव कमावू शकतो. तर हे जगभरामध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायला लावते. अशा रिप्रेझेंट करताना त्या ध्वजाला आपण मान दिला पाहिजे. म्हणून सदा तिचा ध्वज उंच धरू. तिचा ध्वज आपण नेहमी उंच धरू. उंच कशासाठी? जेव्हा आपण उंच धरतो त्यावेळेला त्याला मान असतो. ध्वज केव्हा खाली घेतात? तर दुसरा ध्वज जेव्हा मान दिला जातो त्यावेळेला एक ध्वज खाली केला जातो. तर आपण काय करायचं? इतकं आपण चांगलं काम केलं पाहिजे की आपला ध्वज कायमच उंच राहायला पाहिजे. आपला म्हणजे भारत मातेचा. भारत माता ही आपली आई आहे. तिला आपण कायम उंचीवरच ठेवू असं आपल्याला कायम मनात वाटलं पाहिजे असं कवयित्रीला वाटतं. आणि ती आपल्या समोर ह्या गोष्टी सांगते आहे. आणि याबद्दल तुम्हाला खूप आनंद देणारी ही कविता आहे. बघा, तुम्हाला ह्याला चाल लावता येते का? तर तुम्हाला आजचं माझं शिकवणं कसं वाटलं हे जरूर सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.